आयला भाऊ, आज तर वट पौर्णिमा आहे. आज ही जाईन आता वडाभोवती घालीन 7 फेरे माझ्या नावाचे. मागन मला 7 जन्म. पण हिला काय माहिती मी किती कंटाळ हिला. आज वट पौर्णिमाचं खूप महत्त्व आहे, पण ते तुमच्यासाठी हो, माझ्यासाठी तर नाहीच नाही. मी खूप कंटाळे हो हिला. हीच बायको 7 जन्म म्हणल्यावर माझा आत्मा थरथर कापतो राव. पण ह्या वेळेस मी असं होऊन देणार नाही. मी हिला जाऊन देणारच नाही आता. बघतोच मी आता कशी जाती ही पूजेला आज. अरे देवा, हा दिवस आजचा लवकर संपू दे रे. देवा, आजचा दिवस लवकरात लवकर संपू दे आणि जन्मोजन्मी ही सोडून मला कोणतीही बायको मिळू दे रे. अरे कुठं निघाली तू सकाळी सकाळी? आज मी कुठं जाणार दुसरीकडं? आज तर वट पौर्णिमा आहे ना, वडाची पूजा करायला जाते आज मी तुमच्या नावाची. अगं कशाला जाती तू एवढी नाजूक? एवढं मोठं ऊन पडलंय बाहेर. काय होतं तरी नाही गेल्यावर? नको जाऊन दे. अहो असं काय करताय? वर्षातून एकदाच हा सण येतोय, मला तर जावंच लागेल ना. सातो जन्मी तुम्हीच मला नवरा भेटावे म्हणून मी ही पूजा करते आणि तुमचं आयुष्य पण वाढावं ही ही माझी सगळ्यात मोठी इच्छा आहे. नको ग नको, ह्या जन्मी मी खूप सुखी आहे. काही गरज नाही तुला पूजा करायची. तुम्हाला काही येडबीड लागलं काय सकाळी सकाळी? काय बोलात आणि काय नाही. आणि उन्हाचं काय म्हणतात ते? ऊन नाही काही नाही तरी मला म्हणतात पूजाला जाऊ नको. तुम्हाला मी बायको नको काय असं तुमचं म्हणणं आहे काय? नाही ग, असं कुठं म्हणतोय मी? तसं नाही म्हणायचं मला, पण मला तुझी काळजी आहे म्हणून म्हणलो मी. अगं मला 7 जन्मी तूच बायको लागती, तू सोडून कोणीच नको मला. असं का? बर बर. मग तू जात नाही ना मग आज पूजाला? चलले मी, जाणार आहे. बाय बाय. गेलीच शेवटी ही. पण मी पण ह्या वेळेस शांत बसणार नाही भाऊ. हिची पूजा तर मी होऊनच देणार नाही आज. बघतोच मी कस काय करते ही पूजा आज. काय हो, तुम्ही कस काय इथं? अरे मी कस काय इथं म्हणजे? तुला काय मी रिकामा टेकडा दिसलं काय? मी कुठं पण जाऊ शकतोय, माझे काम आहे तिकडं. अगं कशाच काय काम त्याचं? तुझ्या मागं मागं फिरत येते. तुझ्या बिना रोवणी वाटतंय त्याला. असं वय? खरंच काय तुम्ही माझ्या पाठीपांगा आली काय? गप्पाय, मला काय दुसरं कामधंदा नाही काय? काय मागं मागं हिंडायला निसतं. तुला पूजा करायची होती, झाली तुझी पूजा? पूजा करून होय घरी आटप लवकर. आणि ते जेवण बिवण करून ठेव मला चांगलं. बरं ते तुमचं जाऊन द्या. चल मग आता नाव घ्यायचा कार्यक्रम सुरू करू. घे बरं तू लवकर नाव. नाव घे ग पुरी. बर बर घेते हा. पुरणपोळीचा घास कसा आनंदाने गिळावा, पुरणपोळीचा घास कसा आनंदाने गिळावा, राव सारखा नवरा मला 7 जन्मी मिळावा. काय म्हणली तू? माझ्यासारखा नवरा 7 जन्मी मिळावा? नको रे देवा, हिचं काहीच नको ऐकू रे. ही जे काही बोलली ते सगळं विसरून जा रे, तू विसरून जा. देवा, तुला माहीतच आहे हिची किती किटकिट आहे लग्न झाल्यापासून. मला किती त्रास झालाय. यासाठी मी खास एक उखाणा घेतो, पण तू हिला माझी बायको होऊन देऊ नको रे, होऊन देऊ नको. देवा, हिच्यापासून होणारा त्रास तुला कळू दे. हिच्यापासून होणारा त्रास तुला कळू दे आणि ही सोडून पुढच्या 7 जन्मी मला कोणतीही दुसरी बायको मिळू दे. काय बडबड करू राहील तुम्ही तिकडं तोंडातल्या तोंडात? मला पण ऐकून द्या दर्शी, काय बोलात आज मला पण ऐकून द्या. अगं कुठं काय, तू का नाही घेतला त्याचीच आनंद झालता मला. कुठं काय दुसरं? असं आहे का? मग तुम्ही कसं काय असेल लडकडत बोलू राहिले हो? अरे तसं काही नाही, कधी कधी आपली ती बौडी वळत असती ना, तशी वळली माझी पण आज. जाऊन दे कुठं काय. बर बर. अगं एकच उकाने घेऊन कुठं काम होत असतं का? अजून उकाने घे चल. उकाने घे पोरी चल. बर बर ताया घेते हा, यांच्यासाठी मी खास उखाणा घेते. गुलाबाच्या फुलासारखं फूल नाही, गुलाबाच्या फुलासारखं फूल नाही, आणि बबनरावासारखा नवरा दुसरं कुठंच नाही. अरे वा वा, भारी उखाणा घेती तू. काय ही भारी उखाणा घेती? अरे ही मला परत 7 जन्म मागू राहिली. मला कंटाळा आला हिचा. देवा तू समजून घे ना थोडं. ओ परत काय तोंडातल्या तोंडात तिकडं बोलू राहिले, मला काही ऐकू येईना. अगं कुठं काय, तुझ्यासाठी उखाणा तयार करीत होतो, पण उखाणाच तयार व्हायना माझ्याकडून. बर बर म्हणा मग उखाणा. अगं ते तयारच व्हायना, जाऊन दे जातो मी घरी. जाय मग तू पण घरी, तुझा नवरा गेला तर. बर बर जाते ताई मग.